रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते अजून एक नवीन ब्लॉगमध्ये। तसं तर आज मी ठरवलं होतं की मस्त साडी बिडी घालायची आणि आज कुठेतरी बाहेर जायचं। आज सुट्टी पण आहे, पण माझ्या मिस्टरांनाही काम आलेलं आहे आणि माझ्या मुलालाही आज तोही गेमला गेलेला आहे। म्हणजे गेमला म्हणजे आज मॅच आहे क्रिकेटची, तर तो तिकडे गेलेला आहे, त्यामुळे साडी घालायची कॅन्सल केली। आणि आपण तसं तर बऱ्यापैकी माझं सगळं काम झालेलं आहे, पण देवपूजा करायची राहिलेली आहे। तर आता देवपूजा करत करत मी तुमच्याशी एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वडाच्या झाडाची पूजा। आता एक विषय येतो, आमच्या म्हणजे माझं लग्न झाल्यावर आमच्या सासूबाई बऱ्याचशा गोष्टीला म्हणायच्या की आपल्याकडे हे दार्जिन नाही, आपल्याकडे हे दार्जिन नाही, बऱ्याचशा गोष्टी त्या असं म्हणायच्या। म्हणजे श्रावणपाठी आली किंवा आखाड श्रावण आला, कुठल्याही गोष्टीमध्ये ज्या नव्या नव्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टीमध्ये सासूबाई अशा म्हणायच्या की आपल्याला हे दार्जिन नाही, आपण हे करायचं नाही। त्यामुळं मला खूप राग पण यायचा, वाईट पण वाटायचं, पण त्यावेळेला माझं इतकं असं काही चालत नव्हतं आणि मी पण चला ठीक आहे, मला असं वाटायचं की चला ठीक आहे, त्या म्हणतायत ना, मग आपण ऐकूयात, म्हणून मी सगळ्या गोष्टी त्यांच्या ऐकायची। आणि त्यानंतर असं झालं की सत्यवान सावित्रीची कथा बऱ्याच वेळा ऐकलेली होती की सावित्रीने सत्यवानाचा प्राण यमराजाकडून मागून परत आणला, गेलेला प्राण परत आणला। त्यासाठी यमराजाला ती म्हणजे की स्वर्गापर्यंत यमराजासोबत गेली होती। त्यासाठी तिने यमराजाने सत्यवानाच्या प्राणाच्या ऐवजी काहीही माग, तर तिने भाऊ, आईवडिलांसाठी एक भाऊ आणला, भाऊ मागितला की मला भाऊ दे म्हणून। एक आईवडिलांना तिच्या फक्त सावित्री आणि अजून काहीतरी कन्या होत्या, भाऊ नव्हता, म्हणून तिने यमराजाकडून भरपूर सारे वर मागून घेतले, या बदल्यात म्हणून। पण सावित्रीचं इतकं म्हणजे सतीत्व होतं की शेवटी यमराजाला तिच्या पुढं नतमस्तक व्हावंच लागलं आणि यमराजाला तिच्या पतीचं प्राण परत द्यावंच लागलं। तर ही एक कथा होती की जेणेकरून मला त्याच्याबद्दल बरंच सारं माहिती होतं आणि मला असं वाटायचं की आमच्या गावातच रामाचं मंदिर आहे आणि त्या रामाच्या मंदिरामुळे सारखं कथा असायच्या, शिवचरित्र कथा किंवा रामायण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे आणि बऱ्याचशा साऱ्या अशा शिवलीला अमृत अजून बऱ्याच कथा असायच्या, त्या आपोआप कानावर पडायच्या। त्यामुळे बऱ्याच साऱ्या गोष्टींबद्दल मला माहीत होतं आणि मला हे खूप क्युरिओसिटी यायची की मला वाटायचं की आपण ही पूजा करायची। आता बऱ्याच गोष्टी होत्या की सासूबाई म्हणायची आपल्यात ओटी भरण करत नाही। आता मला खूप वाटायचं की ओटी भरण करावं, पण त्यावेळेला पण मी ठरवलं मग स्वामींना विचारलं आणि प्रत्येक गोष्टीचं मी लॉजिक विचारून घ्यायचे। मग ह्या वडाच्या झाडाचं जसं मी लॉजिक विचारलं तसंच ओटी भरणाचं स्वामींना विचारलं, ते स्वामी म्हटले ओटी भरण काय वाईट नसतं, बाळावर संस्कार व्हावेत, बाळाला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावे म्हणून ओटी भरण असतं। म्हणून मग ओटी भरण हे करून घेतलं आणि मी मनात कधीच आणलं नाही की ह्याच्याबद्दल हे केल्यावर काय वाईट होईल म्हणून। त्यामुळे सगळ्या गोष्टीत मला कधीच कुठलं काही वाईट अनुभव आला नाही, सगळे अनुभव चांगलेच आले। आणि मला असं वाटतं की मी ओटी भरण केलं म्हणून मी तरी असं मानते। आता ह्या बाकीचे मानतात की नाही मला माहीत नाही, पण आमच्या घरात मी मोठी सून आहे, त्यामुळं मग माझ्यामुळं कदाचित माझ्यामुळं हा ठीक आहे। कारण कसं आहे, मीच नसतं केलं तर मग बाकीच्या पण म्हणल्या नसतं की बाबा, बाकीच्यांना पण असं वाटलं असतं की तिचं पण नाही केलं, मग आपण कसं करावं आपलं म्हणून। मग त्यांच्याही सुनांचं म्हणजे माझ्या पाठीमागे ज्या आमच्या म्हणजे आमच्या भाऊकीत ज्या बाकीच्या सुना आहेत त्यांचंही ओटी भरण केलं चांगलं धामधुमीत आणि सगळ्यांना छान गोड मुलं आहेत सगळ्यांना आणि सगळ्यांचं चांगलं आहे। आणि दुसरं म्हणजे माझी आई देखील खूप दिवस वाढायला जात नव्हती, पण माझ्या आईने पण सासूचं तिच्या ऐकलं नाही म्हणण्यापेक्षा माझ्या आईनेही वडाची पूजा केली आणि मीही स्वामींना विचारून केली आणि आईनेही कदाचित आमच्या गावात एक ब्राह्मण काका आहेत, हरी काका म्हणून, त्यांना विचारून केली। तर माझ्या आईचं बघून माझी आजी पण जायची वडाला आणि आता माझं बघून माझ्या सासूबाई पण वडाला जात आहेत, याचा मला आनंदच आहे। आणि मग कुठल्याही चांगल्या गोष्टी जर असतील तर आपण त्या करायला काहीच हरकत नाही ना, बरोबर आहे की नाही सांगा। सगळ्या गोष्टी चांगल्या करायला काहीच हरकत ठेवायची नाही। आता सासूबाई जातात याचा मला आनंदच आहे, पण मला ही गोष्ट खूप वर्ष लक्षात आली नाही की माझी आई पण जात होती, पण आईने कधी एक्सप्रेसच केलं नाही मला की मी आपल्यात जात नव्हते आणि मी जाते म्हणून। पण आमची आजी मात्र आईचं बघून जायला लागली की हे मला माहीत होतं, म्हणून चांगल्या गोष्टी करायला कधी घाबरायचं नाही आणि वाईट गोष्टी कधी करायच्या नाहीत। आणि अजून ती गोष्ट मला सारखी मनात आठवते की वडाचं झाड आहे, ते दिलं तर आशीर्वादच देईल, श्राप कधीही देणार नाही। मग म्हणून ह्या कारणाने सगळ्या विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करतात आणि देव करू सगळ्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, सगळ्यांचे संसार सुखाचे व्हावेत आणि सगळ्यांनीच चांगल्या गोष्टी सगळ्या चांगल्या कराव्या आणि सगळ्यांचं चांगलंच व्हावंच हीच परमेश्वराला प्रार्थना
आणि तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये देव धुतले मी, कारण काय माझ्याकडं तांब्याचं भांडं नाही आहे आणि मग स्टीलचं वापरायचं नाही, त्यामुळं माझ्याकडं आत्ता सध्याला तर नाही आहे, स्टीलचं वापरायचं नाही, जर्मलचं वापरायचं नाही, म्हणून याच्यामध्येच मी पूजा करते सध्याला तरी. गुलाबजल सगळंच पडलं ह्याच्यामध्ये. असू दे पडू, या दारात तुळशीतच ओतणार आहे पाणी मी. आणि आता आज रविवार आहे, आज तुळशीला नाही वाचायचं, खाली एक कडीपत्त्याचं झाड आहे त्याला मी लावते. आता माझ्याकडे नाही आहे गंगाळं, पण मी लवकरच घेईल. मी ह्यांना बोलले त्या दिवशी की आपण एक गंगाळं घेऊयात म्हणून, पण आता सध्याला तरी नंतर बघूयात म्हटलं. आता गिफ्ट द्यायला आमच्याकडे काही पूजाही नाही आहे आणि काही नाही आहे, ज्या वेळेला असेल त्यावेळेला बघूयात. आणि मुळात मला कोणाची आशाच नाही आहे, मला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मला वाटलं की मी सगळ्या गोष्टी जाते आणि घेऊन येते. मी कोणाच्या अपेक्षावर बसत नाही, फक्त हात जोडावे आणि काही मागायचं असेल तर मी तर म्हणते परमेश्वराला काही मागावंच नाही, उलट त्याने जे दिलंय त्याच्यासाठी आपण त्याचं आशीर्वाद त्याला धन्यवादच मानावं की तू ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ना त्याच्यासाठी तुझं धन्यवादच आहे, त्याच्यापाशी काही मागूच नाही. इतकं काय काय दिलंय ना ह्या परमेश्वराने, की दात दिले 32, त्याचा 1 रुपया घेतला नाही, तर एक दात नीट करायला 8-8, 10-10 हजार रुपये लागतात. पण सुंदर डोळे दिले, सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. मला तर एक कमी दिलेला आहे तरी पण मी त्याच्यात समाधानी आहे, कारण कुठलीही गोष्ट देण्यामागं देवाचं चांगलीच भावना असते, तो कधीच चुकत नाही. याच्यावर मला खूप विश्वास आहे, देवावरही आणि माझ्या स्वतःवरही तितकाच विश्वास आहे की सगळ्या गोष्टी देव चांगल्यासाठीच करतो, वाईट कुठल्याही गोष्टीचं करत नाही देव. तर तुम्हाला माझं मनोगत कसं वाटलं आणि बाकीचं हे तुम्ही कमेंट करत बसू नका की देवाची पूजा अशी केली किंवा काय झालं काय, ह्याच्याबद्दल काही कमेंट करू नका. मी काही इतकी विद्वान पंडित नाही आहे आणि मला जितक्या गोष्टी माहीत आहेत तितक्या मी करते. बाकी काय सगळं आपलं आमची आई जशी करायची तसं साध्या सोप्या पद्धतीने करते. देवाचं एकदा नाव घेतलं, नामस्मरण केलं, त्यात देवाला दिवसभर अगरबत्त्या लावाव्या, देवाची दिवसभर पूजा करावी, देवदेव करावा, या वृत्तीची मी नाहीये. एक नामस्मरण करावं फक्त, ही 108 महिन्यांची जपमाळ मी करते, ओम नमः शिवाय. आणि बाकी दिवसभर मी माझ्या कामात बिझी असते, त्यामुळं मला असं दिवसभर देवदेव करायला, देवाला दिवसभर चालत बसायला आणि देवाला दिवसभर अगरबत्ती ओवाळायला मला इतकं जमतंय असं मी म्हणू शकत नाही. पण उठता बसता माझ्या तोंडात देवाचं नाव आहे, यातच मी समाधानी आहे, कारण देव आहे आणि आपल्या मनात देव आहे, यातच सगळं आलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला माझं ब्लॉग कसं वाटलं आणि माझं मुळात ह्यात काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. आणि देवाची देवपूजा रोज करत जा, आणि देवपूजा नाही झाली तरी नामस्मरण रोज करत जावं. नामस्मरणात एवढी मोठी ताकद आहे ना की भल्या भल्या संकटांना सामोरं जायची आपल्याला ताकद परमेश्वर देऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे हा विषय थोडासा भरकटला. असा विषय होता की पहिल्या बायका असं का म्हणायचं, धार्जिन झालं, धार्जिन नाहीये. याचं एक कारण असं आहे की पहिल्या ज्या महिला होत्या ना त्यांना सगळ्यांना असं होतं की कामं खूप होती, त्यांना उठल्यापासून दळण, जात्यावर दळायचं, स्वयंपाक करायचा, अजून भरपूर बाहेरची कामं भरपूर होती त्यांना. आपल्यासारखे त्या बायका अशा म्हणजे पीक काम करणारे सगळ्या नव्हते, त्यांना सगळं करायचं होतं, सगळं झाडण्यापासून पाणी आणण्यापासून खूप कामं होती त्यांना. आणि एखादी गोष्ट एखाद्या दिवशी विशिष्ट दिवशी झाली की त्यांच्या मनात असा ग्रह व्हायचा, ही गोष्ट आपल्याला धार्जिन नाहीये. म्हणजे मी बऱ्याच वेळा असं ऐकलेलं आहे की कोणाचं वटीभरण केलं की ते बाळ मारायचं, म्हणजे ओटीभरण शक्यतो पहिल्यांदाच करतात ओटीभरण, आणि ते बाळ डिलेव्हरीमध्ये म्हणजे पहिले दवाखाने वगैरे इतके नव्हते, त्यामुळं ते बाळ मरायचं, म्हणजे जायचं यातून, ह्या जगातून जायचं. मग त्या बायका म्हणायचे की आपल्यात ओटीभरण धार्जिन नाही. आता विशिष्ट दिवशी, आता समजा ही पौर्णिमा आहे, त्या दिवशी अपघाती कोण गेलं तर त्या अख्ख्या खानदानात ते बायका म्हणत सुटायच्या की आपल्यात वडाला गेलं म्हणून आपल्यात हे असं झालेलं आहे. म्हणून या बायका फक्त असं करत होत्या. बाकी त्याच्या मागे कदाचित त्यांचंही आता इतक्या शिकलेल्या नव्हत्या पूर्वीच्या बायका, किंवा इतकं लॉजिकली त्यांना माहीत नव्हतं, त्यामुळे त्या अशा म्हणत असते ना अवकाश शेवटी आपलं गमवणं हे खूप दुर्दैवी गोष्ट असती. त्यामुळे कदाचित त्यांना हे ती भीती मनातली, आणि कुणालाच गमवायला बघा. आता पूर्वापार असेल तर आजी असेल, पणजी असेल तर आजीला लेक, नातू, पत्तू सगळे तितकेच प्यारे असतात, त्यामुळं कुणाला गमवणं असं कुणालाच वाटत नाही की आपल्या बाबतीत आपल्या मुलांविषयी, आपल्या नातवंडाविषयी वाईट काय व्हावं असं कुणालाच वाटत नसतं. त्यामुळे सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणूनच त्याही बोलत असतील, त्याच्या मागे त्यांची कारणं असतील. पण मी तर या मताचे आहे की सगळंच केलं पाहिजे, पण आपल्या मनाने करा. मी सांगते म्हणून काही करू नका, बरोबर आहे का नाही? पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. राम राम. आता मी देवाची पुढची पूजा करून घेते.